रे कितना रे कितना रे कितना आले तायबा कितना आले तायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा तायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा तायबा कृष्णा आता गल्या येईन तुमच्या संगतीन तायबा कृष्णा कृष्ण म्हणला झालं काय सांग नेमका अडचण काय तुझी मग बोबड्याने बोलून दाखवलं बोबड्या काय म्हणतो ऐक कृष्णा हे बघ मला बाकीचे लोक तलाक देतील त्याचं काही नाही मला तुझ्या गली सुद्धा तलाक झाला काय झालं मग बोबड्या सांगतो एक दिवशी यशोदा माईनं एक दिवशी यशोदा माईनं मऊ मऊ बोल्या गेल्या ले बा एक दिवशी यशोदा माईनं मऊ मऊ बोल्या गेल्या लेबा थमद्या पोलांना दोन दोन दिल्या मला तर हल्दी दिली लेबा थमद्या पोलांना दोन दोन दिल्या मला तर हल्दी दिली लेबा मी तुम्हा गाया गेलो लेबा खुदकून मला धरलं लेबा मी तुम्हा गाया गेलो बा खुदकून मला धरलं लेबा पदा 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 मारले बा म्या बुंद 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 लल्ले बा पदा 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 मारले बा बुंद 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 लल्ले बा तायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा तायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा तायबा कृष्णा आता गल्या येईन तुमच्या संगतीन बा तायबा कृष्णा तुझ्या बरोबर यायचं नाही कितना आले एकदा नाही घडलं तर दोन वेळा घडलं एके दिवशी यशोदा माईनं काहीचा खलवस काढला लेबा थमद्या पोलांना वाती वाती दिला मला उलटक दिलेली बा थमद्या पोलांना वाती वाती दिलाले मला उलटक दिलेली बा मीच मागाया गेलो ले बा खुदकून मला धरलेली बा पद 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 मारलेले बा म्या पुंदू 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 लल्लो ले बा तायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा कृष्णा नाही येणार तुझ्या बरोबर एवढा त्रास तुझ्या घरच्यांकडून मला झाला बोबड्या वाक्यात बोलला बोबड्या शब्दात बोलला बोबड्या शब्दात रडून सांगितलं
पण कृष्णाच्या अंतकरणात चिर पडली. कृष्णाने हात धरला, बोबड्या चल घरी. आईकडे घेऊन गेला. आई बाहेर ये. यशोदा माईला बोलवलं आणि सांगितलं, आई का ग बोबड्या बरोबर असं वागलीस? बोबड्याला अर्धीच वाटी दिली, बोबड्याला एकच चपाती दिली, एकच पुरणपोळी दिली, असं का केलं? त्यावेळी कृष्णा यशोदा माई म्हणते, कृष्णा अरे लहान होता बोबड्या, मला वाटलं किती खाईल कितीक नाही, म्हणून थोडं दिलं राजा त्याला. कृष्णाने सांगितलं, आई लक्षात ठेव, माझ्या मित्रांमध्ये कोणी लहान नाही आणि कोणी मोठं नाही, सगळे माझेच आहे, सगळे माझ्या जवळचे आहेत. म्हणून देवाला प्राण दिला ना, देवाला आपण आपलं अंतकरण दिलं ना, चित्त दिलं ना, मग देव सर्वस्व द्यायला तयार असतो.